ह्या मॅच मध्ये हे बारकं पोरकं काय खेळत नव्हतं, खरं छड्डू असं वाजवायचं की सगळी मॅच ह्या एकट्यानंच काढली या. तर नमस्कार मंडळी, शिरगाव मधल्या 35 किलो दौऱ्याचा दिवस दुसरा आणि आम्ही जायच्या आधीच आमची टीम पुढे गेलेली. तर आमच्या टीमनं पहिल्याच मॅच मध्ये मार खाल्लेला आणि पहिलीच मॅच हरल्यामुळे सगळीजण एका कोपऱ्यात गप बसलेली. घरला परत जाऊन काय करणार म्हणून मॅचच्या बघित बसलाव आणि आज पण एक खतरनाक मॅच लागलेली. हिंदवीचं हे बारकं पोरगं असल्या रेड मारालतं आणि पॉइंट वर पॉइंट न्यालतं, ते पण विषय हार्ड मध्ये. एवढा मोठा दौरा चालू होता पण एक जण तेजाच नादात होता. तेवढ्यातच एक दुसरी मॅच लागली आणि ह्या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष एका बारक्यावर होतं, कारण हे बारकं खेळायचं कमी आणि नाचायचंच लय. आता तुम्हीच बघा, धरलं एकानं आणि सगळ्यांनी धरून झाल्यावर ह्यो गेलाय. तेवढ्यावरच थांबला नाही, तिथनं उठला आणि ह्यो त्याचा आनंद बघा. आणि ह्या बारक्याचं जरा लयच व्हालतं म्हणून त्याच्या दोस्ताने एक मोठा निर्णय घेतला आणि बघता बघता या भावाच्या टीमने मॅच जिंकली आणि या भावाचं नाव कार्तिक. कार्तिक इकडे की भावा, तुझं गाव इकडे बघ, मस्त मस्त हात कर व्हिडिओ चालू आहे. हा, तसंच मग आमच्या टीमचा थोडक्यात अनुभव ऐकून जावा. आता मॅचच्या मॅच हरली, जाऊया का थांबूया? का फायनल होतं, वेळ पण लय झालता आणि या बारक्यासनी वेळेवर त्यांच्या घरी पण पोहोचवायची होती. मग तसंच परत गेला आणि ह्या दौऱ्याचं विजेते कोण कोण झाल्यात ते पण सांगतो ऐका. तर चौथा नंबर बसला सनी नागावचा, तिसरा नंबर मारला शिवजोत चिकुर्डे यांनी, दुसऱ्या नंबरचा मानकरी ठरला ज्योतिर्लिंग शिरगाव आणि या शिरगाव मध्ये झालेल्या 35 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला जय हनुमान हेरली. आणि या बारक्यासनी मी एवढंच सांगतो, असंच खेळत राहा आणि मोठी व्या. आणि तुम्हाला पण जर असंच नवीन नवीन व्हिडिओ बघायचा असतील का नाही तर आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या.